उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञकर्म. नमस्कार. आज आपण पाहतोय साबुदाणा वडा. मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट. साबुदाणाही पहा कसा अख्खा अख्खा आहे आणि तेलकटही होत नाही आणि तेलामध्ये फुटतही नाही. चला तर पाहूया. याच्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा आता पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचा आहे. त्याचं पांढरं पाणी जाईपर्यंत त्याला धुवून घेतलं आहे आणि मग ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालून हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. रात्रभर हा भिजवून घेतला आहे. वेळ नसेल तर कमीत कमी 4-5 तास तरी याला भिजवून घ्यायचं आहे. साबुदाणा छान मऊ भिजला गेला आहे. आता हा सगळा काढून मोकळा करून घेते आहे. साबुदाणा असा मोकळा मोकळा व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप पाणी नाही ठेवायचं, नाहीतर मग साबुदाणा वडा तेलकट होतो. हे सगळा साबुदाणा मोकळा करून घेतला आहे. आता याच्यामध्ये 2 मीडियम आकाराची बटाटी घ्यायची आहेत. ही बटाटी उकडलेली आहेत. आता याला मी किसणीने किसून घेते आहे किंवा तुम्ही हाताने मऊसूद केलात तरी चालेल, फक्त त्याच्यामध्ये गुठळ्या राहायला नको आहेत. मी या छोट्या किसणीने याच्यामध्ये सगळा बटाटा किसून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे, पण मी मिरची चिरून न घालता मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे थोडंसं वाटून घेतलं आहे. ते वाटण याच्यामध्ये घालते आहे, म्हणजे मिरची अख्खी दाताखाली येत नाही अशी ही सगळीकडे छान पसरली जाते. याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालते आहे. मी सेंधा मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्याकडे जे खातात ते वापरलं तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेताना साबुदाणा हाताने आपल्याला जेवढा कुस्करून घेता येईल तेवढा कुस्करून घ्यायचा आहे. असं कुस्करून घेतल्यामुळे साबुदाणा थोडासा दबला जातो. त्यामुळे काय होतं, वडा तेलामध्ये तळताना साबुदाणा फुटला जात नाही आणि मग त्याच्यामुळे वडा फुटत नाही. हे असं छान मिक्स झालं की मग याच्यामध्ये पाववाटी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. कूट थोडा जाडसर घालायचा आहे. साधारण 2 ते 3 चमचे कूट आहे. आणि कोथिंबीर घातली बारीक चिरून. कोथिंबीर जर उपवासाला नसेल खात तर नाही घातली तरी चालेल. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज लागली नाही. हे हाताने एवढं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, अगदी मऊसूद करायचं, म्हणजे वडे छान होतात. आता हाताला थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला कसा त्याचा आकार करायचा आहे त्याप्रमाणे करून घ्यायचा आहे. आज आपण नेहमीच करतो गोलवडे तसे नाही करत आहे, तर थोडेसे लांबट करते आहे. हे लांबट केल्यामुळे छान आतपर्यंत तळले जातात आणि वरून व्यवस्थित कुरकुरीत असा वडा होतो आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असा होतो. हे याप्रमाणे करून घेतलं आहे. आधी हातामध्ये थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे. त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आणि मग आपल्या दोन्ही हातांवर त्याला चपटं करून घ्यायचं आहे. असा ह्याचा लांबट गोल तयार करते आहे. याच पद्धतीने सगळे वडे करून घेतलेत. आता एकीकडे तेल गरम करत ठेवले. तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये हे एक वडे सोडून घ्यायचे. खूप गर्दी नाही करायची आहे. त्याच्यामध्ये साधारण या कढईमध्ये मी 4 ते 5 घातलेत. 1 मिनिटभर त्याला अजिबात झाऱ्या लावायचा नाही. 1 मिनिटानंतर थोडासा वडा सेट झाला की मग त्याला आपण हलकेच उलटवून घ्यायचं आहे. याला पहा मी आता थोडा वेळाने सारखं उलटपालट करून छान कुरकुरीत असा वडा तळून घेते आहे. पहा मस्त वडा तळला गेला आहे. तेलात तो फुटतही नाही आणि त्याला रंगही छान आला आहे. साबुदाणाही अख्खा छान दिसतोय. आता तेल निथळून हे वडे काढून घेते आहे. याचप्रमाणे मी सगळे वडे तळून काढते आहे. याला टिश्यू पेपरवर काढून घेते आहे. उपवासाची चटणी करून त्याच्याबरोबर हे खायला मस्त लागतात. पहा मस्त कुरकुरीत असे सगळे वडे तळून झालेत. ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन. धन्यवाद.